Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। असं आहे की मित्रपक्षामध्ये लढत असल्याने फायदा कोणाला होणार आहे? युतीचाच फायदा होणार आहे। त्यांचा निवडून आला का आमचा निवडून आला तर युतीचा, आणि आम्ही फार मैत्रीपूर्ण लढत लढतोय। आता इलेक्शन म्हटलं की साम दाम दंड भेद ह्या गोष्टी असतात। नामोपचाराने समजूतदारीने तुम्ही पक्षाचे नेते म्हणून, महत्वाचे नेते म्हणून बोलतात, त्या अनुषंगानं भाजपला कुबड्या नको आहेत, पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता अजूनही भाजपच्या आधाराची गरज हवी आहे का? वाढीसाठी, विकासासाठी, मोठं होण्यासाठी आणि सत्तेत स्थिर राहण्यासाठी? असं आहे की घरामध्ये आपण राहत असताना जर 3 भावंड असेल, 2 भावंड असेल, तर आपसामध्ये झालेला वाद सोडवण्याकरता आपले आईवडील असतात, आपले नातेवाईक असतात। घरातला वाद आपण घरामध्येच सोडवत असतो, त्यामुळे त्या वादाला आपण बाहेर घेऊन जात नाही। नागपुरात आहोत। शिवसेनेचे उपनेते, शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार, याआधी जे 2दा खासदार राहिलेले आहेत ते कृपाल तुमाने आपल्यासोबत आहेत, ज्यांच्यावर इथं नगर परिषद, नगरपंचायती आणि विशेषत्वानं शिवसेनेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं इथल्या प्रचाराची मोठी धुरा आहे। निवडणुकांवर त्यांचं लक्ष आहे आणि विशेष म्हणजे इथं भाजप आणि शिवसेना असा संघर्ष सुद्धा आहे। सत्ताधारी पक्षांमध्ये संघर्ष असलेलं हे एक ठिकाण आणि तिथं पक्षाची धुरा किंवा पक्षाची निवडणुकीची जबाबदारी असलेले पक्षाचे एक महत्वाचे नेते कृपाल तुमाने यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत निवडणुकांच्या अनुषंगानं, शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाच्या अनुषंगानं। सर, सगळ्यात पहिले तर प्रश्न आहे ते म्हणजे की तुमचा मित्रपक्ष इथं सुद्धा तुमच्या विरोधामध्ये बाह्या सरसावून उभा आहे, म्हणजे भाजपनं इथंही अनेक ठिकाणी आव्हान दिलेलं आहे। तर कशा पद्धतीनं सध्या या निवडणुका होत आहेत किंवा निवडणुकांच्या अनुषंगानं इथं गोष्टी घडता आहेत? शिवसेनेच्या दृष्टीनं सकारात्मकता किती, यश किती मिळेल या निवडणुकीमध्ये असं वाटतंय? ही सार्वत्रिक निवडणूक आहे आणि गेल्या अनेक वर्षानंतर इथं प्रशासक राज आता संपणार आहे आणि हे प्रशासक राजाला सर्व जनता कंटाळलेली होती आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, हे तिन्ही म्हणण्यापेक्षा सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हे आतुरतेने या निवडणुकीची वाट बघत होते आणि त्या वाट बघण्याला आता कुठेतरी त्यांना सुद्धा एक संधी निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असते की बा मला या निवडणुकीत सीट मिळावी, मी मेंबर झालो पाहिजे, मी नगराध्यक्ष झालो पाहिजे, या पद्धतीचे प्रत्येकांचे विचार असतात आणि त्यानुसार या ज्या निवडणुका आहे या युतीत व्हाव्या याचा प्रयत्न आम्ही भरपूर केला। या नागपूर जिल्ह्यामध्ये आज 27 ठिकाणी निवडणुका होतात आहे, त्याच्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतीच्या निवडणुका आहे। हा मला वाटते कदाचित एखाद वेळेला माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त आकडा हा नागपूर जिल्ह्याचा असावा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असताना आम्ही सुद्धा स्वतः सन्माननीय बावनकुळे साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली की आपण युती केली पाहिजे आणि आपल्या दोघांचे तरी कमीत कमी जे मतदार आहेत ते सारखेच मतदार आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण दोन्ही पक्ष लढत असतो, त्यामुळे इथे कुठेतरी आपल्यामध्ये मतविभाजन होऊ नये याकरता मी सुरुवातीला प्रयत्न केला। त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्हा प्रमुखांना सांगितलं, ही एक बैठक त्यांच्या जिल्हा प्रमुखांसोबत आमची सुद्धा झाली, एनसीपी सोबतही झाली, परंतु त्यांच्या मनामध्ये काय आहे कळत नाही। त्यांना असं वाटतं की त्यांचा मोठा पक्ष आहे, मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही म्हटलं मोठा लहान आपण ते नंतर वाटाघाटीमध्ये बघूया, परंतु त्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही आणि आम्ही या ठिकाणी आधी आम्ही 19 ठिकाणी आमचे उमेदवार टाकलेले होते, परंतु 4 उमेदवार आमचे काही ना काही कारणामुळे बाद झाले आणि आता आम्ही 15 नगराध्यक्षाच्या याच्याकरता निवडणूक लढतोय। 268 सदस्यांकरता लढतोय 545 पैकी आणि काही का म्हणेन आपण हा आमचा आतापर्यंतचा मोठा आकडा आहे, पण आधी असे एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकाही होत नव्हत्या। 2 नगर परिषदा, 4 नगर परिषदा अशा पद्धती वेगवेगळ्या निवडणुका असायच्या, पण यातून आम्ही यावेळेला दिमतीने उभावा, आदरणीय शिंदे साहेबांची ताकद, त्यांनी केलेलं कार्य, त्यांना मानणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी, या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आज आम्हाला या नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतं आहे। त्याचा फटका आता कोणाला बसेल ते तुम्हाला दिसेलच, परंतु आम्ही चांगल्या पद्धतीने आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो नक्कीच यावेळेला जास्त राहणार आणि जास्तीत जास्त सीटा आमचे नगराध्यक्षी
8 ते 9 नगराध्यक्ष निवडून येतील, यात कुठेही आमच्या मनामध्ये शंका नाहीये. आणि सदस्य सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून येईल. कारण शिवसेनेचा जो शिवसैनिक असतो हा जनतेपर्यंत जाऊन काम करणारा असतो, त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याचं काम करून देणारा असतो, त्यांना पाहिजे असलेल्या सोयी सुविधा देणारा व्यक्ती असतो. त्यामुळे लोकांना ग्रामीण भागात विशेष करून शिवसेनेची फार आवड आहे आणि ते सर्व मतदार शिवसेनेला मतदान करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की बोलणं करण्याचा प्रयत्न केला होता की एकत्र लढूयात, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालतोय, तर हा विरोध जो आहे तो प्रामुख्यानं बावनकुळेंचा की भाजपचा? कारण इथल्या राजकारणामध्ये तुमचं आणि बावनकुळेंचं राजकीय संघर्ष आहे हे 2019ला पाहायला मिळालं होतं, जेव्हा तुम्ही खासदार केला होता. 10 दिवस प्रचाराला आले नव्हते बावनकुळे, आणि त्यानंतरही तो संघर्ष दिसतोय वरवर मिटलेला, पण तो मिटलेला नाही असं अंतर्गत बरंच बोललं जातं, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. त्यामुळे तुमच्यामुळे इथं भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही की भाजपनं आपलं आडमुठं धोरण कायम ठेवलं जे त्यांनी राज्यात ठेवलं? नाही, असं काही नाही आहे. आडमोठा धोरणाचा वगैरे विषय नाही आहे. आम्ही लोकांनी जो प्रयत्न केला चांगला व्हावा, त्यांनी सुद्धा आपले दोन्ही जिल्हा प्रमुख आमच्याकडे पाठवले, चर्चा सुद्धा झाली, परंतु त्यांच्यावरती दबाव होता, त्यांच्या पण कार्यकर्त्यांचा दबाव असेल की निवडणुका होऊ नये. आणि त्यांनी सुरुवातीला आम्हाला फार म्हणजे आमचं काय आहे हे 2-4 ठिकाणी लढतील असा त्यांचा समज होता. परंतु आज आम्ही ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले त्यामुळे आता त्यांना सुद्धा आमची ताकद वाढते, ते आम्ही ताकद वाढवणारच आहोत. आणि संघर्ष वगैरे काही नाही, कार्यकर्त्यांची इच्छा असते. आम्ही म्हटलं की सर्व 27 ठिकाणी आता जेव्हा युतीच होत नाही आहे तर आम्ही सुद्धा 27 ठिकाणची तयारी केली. आणि ही त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असेल किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असेल, या आग्रहाला आता बाजूला ठेवून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आणि जास्तीत जास्त सीटा आम्ही इथे जिंकू. पण शेवटी युती म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते युती 80%च्या वरती जागा या राज्यामध्ये जिंकेल असा मला विश्वास आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इथं 80%पेक्षा जास्त युती जिंकेल, पण प्रत्यक्ष मात्र आमना-सामना बऱ्याच ठिकाणी आहे. मग तो मराठवाड्यामध्ये पण शिंदे ची शिवसेना आणि भाजप ह्याचा आमना-सामना असल्याचं पाहायला मिळतं. इथं विदर्भात सुद्धा एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष वर्सेस भाजपचे नगराध्यक्ष असाच आमना-सामना पाहायला मिळतोय. यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की इथं मित्रपक्षाच्या विरोधामध्ये लढत असताना कशा पद्धतीची लढत होती आहे असं तुम्हाला वाटतंय? तुमच्या दृष्टीनं हे आव्हान वाटतंय का मित्रपक्षांच्या विरोधामध्ये लढणं, की सोपी झाली आहे लढत तुमच्यासाठी? काँग्रेसच्या विरोधात लढणं त्या मानाने कठीण असलं असतं तुम्हाला? असं आहे की मित्रपक्षामध्ये लढत असल्याने फायदा कोणाला होणार आहे? युतीचाच फायदा होणार आहे. त्यांचा निवडून आला का आमचा निवडून आला तर युतीचा. आणि आम्ही फार मैत्रीपूर्ण लढत लढतोय. कोणाच्याही बद्दल वैर मनामध्ये न ठेवता, कोणाच्याही बद्दल अपशब्द न बोलता आमच्या युतीने जे कामं केलेले आहेत, जे कामं आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात झाले आणि आदरणीय आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये होत आहे, ते आम्ही जनतेला सांगतोय आणि त्याच्या माध्यमातूनच आम्ही मतं घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने शिवसेनेने ही लाडकी बहीण योजना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आली, ती योजना, लाडका भावाची योजना, शेतकऱ्यांना मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था, लखपती दिदीची योजना असेल, महिलांना 50% एसटी प्रवासामध्ये सूट देण्याचा प्रकार असेल, तीर्थयात्रा जे योजना आणली आदरणीय शिंदे साहेबांनी, त्या योजना, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेमध्ये 6,000+ सरकारने, राज्य सरकारने देण्याच्या योजना, या सर्व योजना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री असताना झालेल्या आहे. त्याचा प्रसार हा शिवसेनेच्या वतीने होतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे जातो आहे. तुम्ही म्हणताय की कोणीही कितीही जिंकलं तरी फायदा हा युतीचा होणार आहे, पण तिथं भाजप सेंचुरी मारली म्हणून ते सेलिब्रेशन करतात. बिनविरोध निवडणुका झाल्या म्हणून भाजप दबाव टाकते असं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर तसा आरोप होत नाही. मग जे काही आहे ते युतीने, म्हणजे दबाव सुद्धा युतीने टाकला गेलाय का? बिनविरोध ज्या निवडणुका केल्या गेलेल्या आहेत, साम दाम दंडभेद करून, तर त्या सुद्धा युतीनंच केल्या गेलेल्या आहेत का? जर त्या युतीनं केल्या गेलेल्या नाहीये तर मग विजय हा कसा काय परस्पर विरोधी लढून युतीचा असू शकतो? असं आहे की या ज्या निवडणुका आहेत, आता इलेक्शन म्हटलं की साम दाम दंडभेद ह्या गोष्टी असतात, परंतु दंडाचा वापर आम्ही लोक नाही करत. आम्ही सर्वांशी प्रेमाने वागून, आता तुम्ही टीव्हीवाले काही गोष्टी दाखवता, कुठला तरी मागे एका कोणत्या तरी त्यांनी पक्ष बदलला आणि दुसऱ्या पक्षात गेला आणि ते कुठला तरी त्या बाईचा फॉर्म रद्द करायला, असे प्रकार आम्ही लोक करत नाही. शिवसेना पक्ष हा लोकतांत्रिक पद्धतीने निवडणूक लढतो आहे
पण भाजपनं तिथं राजन पाटलांनी ते केलं. थिटे नावाच्या त्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या त्यांना अडवणूक झाली. मग त्यांनी सुरक्षा घेऊन सकाळ सकाळ फॉर्म भरला. नंतर त्यांचा अर्ज बाद ठरला. तुमच्या मित्रपक्षाकडनंच, राजन पाटील मित्रपक्षातलेच आहेत ना, त्यांच्याकडनंच या गोष्टी झाल्याचं पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी मित्रपक्षाने तुमच्या दबाव टाकला असा थेट आरोप केला गेलेला आहे. काही ठिकाणी तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तसे आरोप केलेले आहेत. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की आम्ही असं करत नाही म्हणून? आणि तुम्ही म्हणताय युती आहे, युतीचा विजय होईल. मग जे काही करतंय ते भाजप करतंय असं म्हणायचं का? आणि एकनाथ शिंदेची शिवसेना करत नाही असं म्हणायचंय का? बघा, ही निवडणूक आम्ही युतीमध्ये सध्या लढत नाही. सरकारमध्ये आम्ही युतीत आहोत. विधानसभा, लोकसभा आम्ही युतीत लढल्या. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आहे. मग युतीचा विजय कसा होईल? म्हणजे जर निवडणुका वेगळ्या लढल्या गेल्या, एकमेकांच्या समोरासमोर येऊन आव्हानं दिली गेली, तर मग युतीचा विजय कसा होईल? नाही, शेवटी आम्ही सर्वांची टोटल मारणार ना. नाही, पण म्हणजे असं आहे काय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरच युतीची जबाबदारी दिलेली आहे आणि इतर मित्रपक्षांवरती युतीची जबाबदारी नाही? युती टिकवायची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने, युती आहे असं म्हणायचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं, युतीचा विजय झाला असं म्हणायचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं, आणि तिथं भाजपच्या नेत्यांनी म्हणायचं की आता कुबड्यांची गरज नाही. असं आहे की हा जो विषय आहे, शेवटी आम्ही कुठेही जरी लढलो, आम्ही मैत्रीपूर्ण आज लढतोय. आज आमच्यामध्ये तिघांमध्ये जरी निवडणूक होत असेल, परंतु आम्ही कोणावरही आरोप प्रत्यारोप करायचं नाही, आमच्या तिन्ही पार्टीमध्ये ठरलेलं आहे. आणि तिथे त्या थिटेनी आणि पाटीलनी काय केलं आहे तर सध्या आता त्या कोर्टात गेल्या, त्या कोर्ट काय निर्णय देतो त्याच्याकडे आपण बघणार आहोत. परंतु ते जे काही आरोप आहे, फक्त त्या आरोपाला अजून म्हणजे आरोप सिद्ध झालेले नाही. आणि निवडणुका या शेवटी तिन्ही पक्षाच्या, मी परत सांगतो किंवा वेगवेगळे लढतोय, पण मैत्रीपूर्ण लढतोय. आम्ही चिखलफेक कोणावरती करत नाही, आरोप प्रत्यारोप कोणावरती करणार. तुमचे शहाजी बापू पाटील म्हणतात तर हे जे भाजप करते, बिनविरोध निवडून आणते, हे अत्यंत किळसवाणं आहे. भरपूर त्रास दिला, मी त्यांच्यासाठी लोकसभेला मदत केली, आजारी असताना प्रचारात उतरलो, विधानसभेला त्यांनी मला पाडलं, आणि आता पुन्हा एकदा त्यांनी सोबत यायचं म्हटलं, पण कसं पाडापाडीचं राजकारण करतायत, कसा त्रास देतात, असं शहाजी बापू पाटील दररोज बोलतायत सांगलीतनं. मग तुम्हाला असं का वाटतंय? नाही, सांगलीमधला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने निवडणुकीची पद्धत. पण मग तुमच्या नेत्यांशी तुम्ही जाणून नाही घेतलं की भाजपबद्दल ते आरोप करतायत, सतत बोलतायत. मग एक नेता तुमचा इतका भाजपनं त्रस्त आहे, किंवा असे अनेक नेते आहेत की जे अधूनमधून बोलत राहतात, ते त्रस्त आहेत, पण मग त्या त्रस्त असलेल्या नेत्यांकडे लक्ष नाही द्यायचं असं आहे का? काही नेत्यांना आता वगळायचं असं ठरलंय का? लक्ष देतोच आहे, प्रश्न तो नाही आहे. शहाजी बापूंसोबतही या संदर्भामध्ये आदरणीय शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे. आणि चर्चा झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलेलं आहे की बा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता सध्या, आणि तुम्ही बघितलं असेल की आता त्यांचं पण बोलणं बंद झालेलं आहे. जो काही वादविवाद आपसी असेल तो आपसात बसून मिटवा, आणि मिटत नसेल तर मग आमची एक समन्वय समिती आहे, तिन्ही पक्षाचे 2-2 मंत्री त्या समन्वय समितीमध्ये आहे. तो मुद्दा आता त्या समन्वय समितीकडे येईल आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा होऊन चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष करणार आहे. कुठेही कोणत्याही पद्धतीचा वैर निर्माण होणे, शहाजी बापू आणि त्यांच्या तिथल्या सांगलीच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे बीजेपीने समज दिलेली आहे, आणि तो विषय आता कुठेतरी समाप्त होण्याच्या मार्गी आहे. समन्वय समितीमध्ये त्याच्यावरती निर्णय होऊन जाईल. आता म्हणजे ज्या सामोपचाराने, समजूतदारीनं तुम्ही पक्षाचे नेते म्हणून, महत्वाचे नेते म्हणून बोलतात, त्या अनुषंगानं भाजपला कुबड्या नको आहेत, पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता अजूनही भाजपच्या आधाराची गरज हवी आहे का? वाढीसाठी, विकासासाठी, मोठं होण्यासाठी आणि सत्तेत स्थिर राहण्यासाठी? असं आहे की पक्ष म्हणून प्रत्येकाला आपल्या पक्षाची वाढ करण्याची मुभा असते. तिन्ही पक्ष हे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी सतत झटत असतो. कोणी पश्चिम महाराष्ट्रात झटतो, कोणी मराठवाड्यात झटतो, कोणी विदर्भात झटतो, आणि सर्व मिळून नंतर एकत्रित येऊन निवडणुका लढवल्या जातात. आणि लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका ह्या नेत्यांच्या निवडणुका असतात, ह्या महत्वाच्या निवडणुका असतात, ज्याच्यामुळे राज्यावरती आणि देशाच्या राजकारणात त्याच्याबद्दल काय जे होईल, म्हणजे ज्या वेळेला याचं विश्लेषण केलं जाते त्यावेळेला या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विश्लेषण होत असते. आणि तिथून लहान पक्ष की मोठा पक्ष, कोणाला किती जागा निवडून आल्या, शेवटी तुम्ही पक्ष छोटा की मोठा हे ठरवतात कशाच्या भरोश्यावर की ज्यांचे आमदार खासदार कमी जास्त असेल. आणि आता तुम्ही म्हणता कुबड्याची, हा कुबड्याचा विषय नाही, हे सहकार्याचा विषय आहे.
तिथं एकनाथ शिंदेच्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर अन्याय होतोय. तिथं कल्याण, डोंबिवली, ठाणे इथं मोठ्या प्रमाणावर भाजपकडनं शिवसेनेलाच आव्हान दिलं जात आहे, शिवसेनेवर कुरघोडी केली जात आहेत असं समोर येत आहे. याच्याबद्दलच्या तक्रारी होत आहेत असं म्हटलं जात आहे. भलेही उघडपणे या तक्रारी झाल्या नाहीत, पण एकनाथ शिंदेंनी अमित शहांना भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल बरंच बोललं गेलंय. आणि नाही म्हटलं तरी पक्षामध्ये तिथं खदखद आहे, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते नाराज आहेत, ही गोष्ट सुद्धा उघड आहे. मग असं असताना सुद्धा इतकी म्हणजे समजुतीची किंवा शहाणपणाची बाजू ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना किंवा तुम्हाला का घ्यावी लागते? नाही, ही समजुतीचा भाग नाही आहे. या संदर्भामध्ये नंतर बैठकी झाल्या आणि त्या बैठकीमध्ये आता निर्णय असा झालेला आहे की कोणीही कोणत्याही पक्षाचे लोक त्या कोणाचाही प्रवेश आता एकमेकाच्या पक्षामध्ये कोणी तिन्ही पार्टी करणार नाही. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका ह्या त्याहीपेक्षा मोठ्या निवडणुका म्हटल्या जातात. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका इन्क्लुडिंग बीएमसीच्या निवडणुका आहे. म्हणजे एक तर ती मिनी विधानसभा सारखी एवढी मोठी निवडणूक असते. तर याकरता मार्ग निघालेला आहे. आता कोणी कोणाचे पळवापळवी करणार नाही, कोणी कोणाचे कार्यकर्ते सुद्धा घेऊन जाणार आहे. आज माझ्याचकडे किती लोकांची लाईन लागलेली आहे. भाजप पक्षातले आहेत का ते? अनेक लोक माझ्या पक्षामध्ये यायला तयार आहे, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आता हा प्रकार बंद झालेला आहे. आता कोणी कोणाचा पळवायचं नाही असं ठरलेलं आहे. त्यामुळे आता तिथे ब्रेक लागला आणि आता हे भाग होणार नाही आणि जो समन्वय राखायचा आहे ते समन्वय राखला जाईल आणि त्याची अप टू डेट माहिती ही सुद्धा वरच्या लोकांना दिली जाणार आहे. त्यामुळे आता वाद संपलेला आहे. माझी विनंती तुम्हाला पण आहे की तुमच्या माध्यमातूनही असा कोणता वाद निर्माण होऊ देऊ नका. कारण आम्ही लोक आता ठीक आहे, रुसवे फुगवे असतात, मान सन्मान प्रत्येकाचा असतो, पण त्यानुसार निर्णय आम्ही लोक करत असतो. आपसामध्ये बसून आम्ही त्या संदर्भात चर्चा करून नाराजी असली तर नाराजी आम्ही समोरच्यांना सांगतो की आमची नाराजी कशाबद्दल आहे. ती नाराजी सुद्धा आम्ही दूर करतोय आणि सर्वांनी प्रेमाने आम्ही राहणार आहोत. नागपूरचं अधिवेशन सुद्धा छान पद्धतीने आमचं निपटणार आहे. आपण चिंता करू नका. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भाजपच्या अनेक लोकांनी तुमच्याकडे पक्षप्रवेशासाठीची मागणी केली होती. तर ही पक्षप्रवेशासाठीची मागणी का? म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर यायचंय, भाजपमध्ये आता राहवत नाहीये अशी परिस्थिती आहे की त्यांची तिथे गळचेपी होते म्हणून त्यांना आता इथे यायचंय, की नेमकं का त्यांना पक्ष सोडायचा होता भाजप आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व अधिक चांगलं वाटतंय म्हणून यायचं होतं, की इथलं नागपुरातलं भाजपचं नेतृत्व जे आहे ते मान्य नाही म्हणून यायचंय? नाही, असं काय त्यांचं आम्हाला माहिती नाही, परंतु एक विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सारखी हिंदुत्वाची विचारधारा आहे. आणि कधीही कोणाचाही कार्यकर्ता, आमचा कार्यकर्ता किंवा त्यांचा कार्यकर्ता हे भाजपावाले शिवसेनेत जातात, शिवसेनेवाले भाजपात जातात. हे आमच्या पक्षाचा कोणीही काँग्रेसमध्ये कधी जात नाही. कारण ती त्यांची आयडिओलॉजी वेगळी आहे, आमच्या दोन पक्षाची आयडिओलॉजी सारखी आहे. कारण प्रत्येक कार्यकर्ता हा हिंदुत्वाचा विचार घेऊन समोर जातो आहे. हिंदुत्वाला गती देण्यासाठी, हिंदुत्वाचे विचार जनतेमध्ये प्रेरित करण्यासाठी आम्ही लोक झटत असतो. दोन्ही पक्षाची विचारधारा एक आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष म्हणत असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा का नाही उल्लेख करतात? नाही, आम्ही दोनच पक्षावरती बोलतोय. दादा काँग्रेसी आहे, त्यामुळे त्यांची विचार मान्य नाहीत अजूनही दादा तुम्हाला? आमचं विचारधारा मान्य नाही, स्वतःच बोललेले आहे. अजितदादा स्वतः बोललेले आहे की बा मी यांची आयडिओलॉजी वेगळी आहे, माझी आयडिओलॉजी वेगळी आहे. आम्ही दोन पक्ष हिंदुत्वाच्या धारेवरती चालतो. पण मग हिंदुत्ववाले पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करू शकतात आणि काँग्रेसी विचारांचा आहे, समजुतीनं चालतोय, तर तो पक्ष नको असे आहे. म्हणजे एकमेकांवर कुरघोड्या करणारे हिंदुत्ववादी पक्ष एकत्र राहू शकतील, पण अजितदादांची राष्ट्रवादीला सोबत नाही घेणार. असं आहे की घरामध्ये आपण राहत असताना जर 3 भावंड असेल, 2 भावंड असेल, तर आपसामध्ये झालेला वाद सोडवण्याकरता आपले आईवडील असतात, आपले नातेवाईक असतात. घरातला वाद आपल्याला घरामध्येच सोडवत असतो. त्यामुळे त्या वादाला आपण बाहेर घेऊन जात नाही. आणि म्हणून आमच्या दोन पक्षाची म्हणजे 2 भावांची ही जी युती आहे, आजची युती नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची जी युती आहे, ही युती पुढे अशीच चालू राहणार आहे. तर कुठेही या युतीला कधीही मरण नाही. कारण दोघांची विचारधारा आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांनी जी युती केली होती त्या युतीला आम्ही पुढे नेतोय. आमच्या विचारांना पुढे नेतोय. बाळासाहेबांचे विचार जनतेत रुजवण्याकरता, हिंदुत्वाचे विचार जनतेत रुजवण्याकरता आम्ही करतोय. अजितदादांनी स्वतःच म्हटलेलं आहे की माझी विचारधारा वेगळी आहे, तुमची विचारधारा वेगळी आहे, पण आम्ही सरकारमध्ये आहोत. त्यावेळेची परिस्थिती तशी होती म्हणून मी सरकारमध्ये आहोत. याचा अर्थ असा नाही की ते आमच्यासोबत नाही असं आम्ही नाही म्हणत आहोत. आमच्यासोबत सरकार तिन्ही पक्षाचं
हे जे सरकार काम करते या राज्यामध्ये चांगलं काम करते. अजितदादा भी आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने मैत्रीचे संबंध आहेत. कुठेही भेदभाव आमच्या तिन्ही पक्षामध्ये नाही. दादांसोबतही नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबतही नाही, कोणाही सोबत नाही. सर्व तिन्ही पक्ष सरकार राज्याचं चांगल्या पद्धतीने चालवतात आहे. आणि ह्या निवडणुका आटोपल्यानंतर परत इथे जे सत्ता स्थापन करायची राहील, परत सत्ता स्थापन करायची राहील म्हणजे इथे नगर परिषदेमध्ये तर तिन्ही पक्ष एकत्र येतील. चौथ्या पक्षाला दुसऱ्या पक्षाला आम्ही इथे जागा देणार नाही. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे तुमची निवडणुकांच्या मध्ये महाराष्ट्रभरची? स्ट्रॅटेजी नाही, नंतरची स्ट्रॅटेजी आहे, निवडणुका झाल्यानंतरची. आज तर कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे ना. कार्यकर्त्याला कसं असते, खूप लोक बोलतात तुम्हाला इलेक्शनमध्ये तुम्ही बघत मेरी इतनी ताकद आहे, माझ्या गावाचा मी राजा आहो, मी 5,000 वोट पलटवून देतो. तर बाबा रे लढून घे, किती आहे पाहून घे. माझी प्रत्येकाला कुमकुमी असते म्हणून ते लढवू इच्छितात, म्हणून सर्वच पक्ष म्हणतात की कार्यकर्त्याला एक जर आम्ही तिकीट नाही दिली तर कार्यकर्ता आमच्यावर नाराज होतो. त्यामुळे त्याची इच्छा असते लढायची. बरं लढून घे बाबा, तू लढून घे. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचाराल तर मी स्वतःही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती व्हावी या मताचा नाही. कारण की कार्यकर्त्यांनी पण तरी सुद्धा चर्चेची बोलणी तुम्हीच सुरू केली होती तिथे. तुम्ही पण बोललात, बातम्यांमध्ये पण आलं. मग काय आहे म्हणजे असं अचानक काय असते की जे पक्षाचे निर्देश असतात त्या निर्देशाचंही पालन कधी कधी करायचं. म्हणजे तुम्हीच युती होऊ दिली नाही का इथे? युती तर मी कसं नाही म्हणणार, मी तर युतीचा प्रयत्नच मी केला. युती प्रयत्न करणं हे म्हणजे पडद्यासमोर एक आणि पडद्यामागून दुसरं असं काही केलं होतं का? असं काही नाही आहे. आम्ही जे दाखवतो, जे खरं असतं तेच दिसते लोकांना. आम्ही प्रयत्न काही बघा, कोणत्याही राजकीय पक्षामध्ये एकच विचारधारेचे 100% कार्यकर्ते नसतात. काही कार्यकर्त्यांना वाटतं युती झाली पाहिजे, काहींना वाटतं युती नाही झाली पाहिजे. 2 मतप्रवाह असतात प्रत्येक पक्षामध्ये, 2 मतप्रवाह असतात. त्यामुळे काही कार्यकर्त्यांची इच्छा होती, आम्ही प्रयत्न केला. कुठे काही ठिकाणी व्हावी, काही ठिकाणी होऊ नये. आम्ही 2 ठिकाणी एनसीपी सोबत पण आमची युती झालेली आहे. असं नाही आहे की नाही झाली. एनसीपी काँग्रेसबरोबर आमची युती झालेली नाहीये, कुठेही नाही आहे. त्या ठिकाणी नगरविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि नगरविकास आघाडीच्या माध्यमातून इलेक्शन लढवलं जात आहे नरखेडमध्ये. युती नाही कोणासोबत तिथे. युती फक्त निवडणुकांच्या अनुषंगाने केलेली आहे, एकत्र येऊन सपोर्ट म्हणून आघाडी आहे ती, नगरविकास आघाडी म्हणून तिथे आम्ही लढतोय. असं नाही आहे की आम्ही तिथे काही कोणाच्या सोबत गेलेलो आहे. आणि जे त्याचे नेतृत्व करतात आहे ते काही त्यांनी काँग्रेस सोडून काही वर्ष झालेले आहे, पण ते नगराध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून तिथे आहे म्हणून त्यांच्यासोबत ती युती झालेली आहे. ते पण त्यांच्या सिंबॉलवर पुढे लढत नाही. तर या युत्या आणि आघाड्या जिथे ठीक आहे, कुठे आम्ही कमजोर असेल तर आम्ही प्रयत्न केला व्हावी, जिथे आम्ही स्ट्रॉंग आहे तिथे नसेल केला. बीजेपी तर आता तुम्हाला माहिती आहे विदर्भामध्ये आहे. आम्ही आता प्रयत्न करू, आम्ही मोठे होऊ. विदर्भामध्ये आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे विदर्भात आता स्ट्रॉंग कोण आहे? एकनाथ शिंदेची शिवसेना तुम्हाला स्ट्रॉंग वाटते की भाजप? म्हणजे खरोखर एक विदर्भातला नेता म्हणून याच्याबद्दलचं उत्तर अपेक्षित आहे, कारण पक्षवाढीसाठी या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात पुढे. नाही, तुम्हाला विधानसभेच्या आकड्यावरनं दिसेल ना, आज विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे आमचा, याच्यामध्ये कुठे शंका नाही. आणि राज्यामध्ये त्यांचे 132 आमदार आहेत. एकेकाळी आम्ही मोठे भाऊ होतो, ते छोटे होते, आता ते मोठे झाले, आम्ही छोटे झालो. कोणामुळे मोठे झाले ते? आकडा जो असतो हा भाजप मोठा भाऊ कोणामुळे झाला? आता ते तर सर्वांनी मिळून सहकार्य केलं. युतीचा धर्म आम्ही पाळत आलो. युतीच्या धर्मामध्ये आम्ही युती मोठी करावी. तुम्ही युतीचा धर्म बोलताय, युती पाळत आलो म्हणताय, युती व्हायला हवी असं म्हणताय, युती करण्यासाठी आमचे प्रयत्न राहील असं म्हणताय. पण इथं महापालिका निवडणुकांसाठीच्या ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये युती म्हणून लढणार आणि बाकीच्या ठिकाणी स्वबळावर लढण्याच्यासाठीची भाजपची तयारी आहे. काय इतकं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्याच नेत्यांना युती हवी आहे का? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्याच नेत्यांना वाटतं की युतीमध्ये लढायला पाहिजे का? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचेच नेते हे युतीसाठी आग्रही असतात का? एकनाथ शिंदेची शिवसेना कमजोर आहे म्हणून? नाही, असं नाही, कमजोर नाही. आम्ही काही एरियामध्ये आमचं प्राबल्य आहे, काही एरियात त्यांचं प्राबल्य आहे आणि युती करता आम्हीच बोलतो असं नाही. तुम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे वक्तव्य बघा, सन्माननीय बावनकुळेजींचे बघा, सन्माननीय रवींद्र चव्हाणांचे बघा. पण मग रवींद्र चव्हाण, अजितदादांचे बघा. रवींद्र चव्हाणच तिथं कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये
कशा पद्धतीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात, तिथं कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, याच्याबद्दलची चर्चा तुमच्या शिवसेनेत सुद्धा आहे, नेते सुद्धा बोलतायत, पदाधिकारी सुद्धा बोलतायत, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणतायत की सगळेजण म्हणजे युतीची भाषा करतायत ते, पण प्रत्यक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतातच आहेत ना. तो जो प्रकार झाला मधल्या काळामध्ये त्याच्यावरती आता ते बॅन आल्यासारखंच आहे. आता यापुढे त्या कुरघोडी कोणी कोणावर करायचं नाही हे निश्चित झालेलं आहे. एखादा प्रकार घडून जातो, नाही घडत असं नाही आहे. ते झालं, त्याच्यावरती तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मार्ग काढला आणि याच्यापुढे कोणालाही घ्यायचं नाही हे ठरलेलं आहे. कधी कधी काय असते राजकारणामध्ये की एखादी बाब याच्या हातात येत नाही, याच्या हातात येत नाही, तिसऱ्याच्या हातात येत असेल तर ती घेऊन घ्यावी लागते, मग त्याला इकडे द्यावं लागतं. नाराज होऊन त्याला युतीच्या बाहेर जाऊ द्यायचं नसेल, असा एखादा निर्णय असेल, त्या ठिकाणी काय घडलं याच्याबद्दल मला माहिती नाही आहे. मी माझ्या विदर्भामध्ये बघत असतो, विदर्भाबद्दल मी माहिती पूर्ण ठेवतो. त्यामुळे आम्ही तिघेही पक्ष मिळून परत तुम्हाला सांगतो की या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 80% वरती जागा आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. आज जरी वेगवेगळे लढत असलो तरी ज्या वेळेला नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये मदत करायची वेळ असेल तर आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांना निवडून आलेल्या सदस्याला मदत करू, पण आम्ही कधी काँग्रेसच्या सदस्याला मदत करणार नाही. तर कृपाल तुमाने यांची आपण बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सध्या असं पाहायला मिळतं ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे बोलणारे, युती का संघर्ष करावा लागतो आहे याच्याबद्दल बोलणारे, किंवा मग ज्या पद्धतीनं आतापर्यंत थेट भूमिका मांडणारे नेते होते तर ते बोलताना पाहायला मिळत नाहीत. कृपाल तुमाने सुद्धा त्याच्यामध्ये अपवाद आहेत, ठरतायत असं सुद्धा पाहायला मिळत नाहीये. त्यांनी भाजपचीच बाजू बऱ्यापैकी सावरून धरलेली आहे. खरोखर अशा पद्धतीनं भाजपकडनं कुरघोडीचं राजकारण केलं जात आहे का, तर ते नाही म्हणतायत. एकत्र राहण्यासाठीचेच प्रयत्न आहेत आणि इथून पुढे निवडणुकांच्या निकालानंतर सुद्धा एकत्र राहू, युतीनंच आम्ही सत्ता स्थापन करू नगर परिषदांमध्ये, असं सुद्धा ते म्हणत आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं सुद्धा आहे ते म्हणजे की आता भले आम्ही वेगवेगळे लढत असू, पण आम्ही नंतर एकत्र येऊ आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चांगल्या पद्धतीनं म्हणजे 80% पुढे जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे, असं त्यांना विश्वास वाटतोय. तर बघूया निवडणुकीच्या निकालामध्ये काय होतं ते. निवडणूक 2 डिसेंबरला आहे, 3 डिसेंबरला निकाल लागेल आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेही कोणावरही अन्याय होत नाही. मग शहाजी बापू पाटील का सतत तक्रार करताहेत, एकनाथ शिंदेच्या तिथं कल्याण, डोंबिवली, ठाण्यामध्ये काय घडतं आहे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना का बोलता येत नाही, हा देखील एक महत्वाचा प्रश्न मला आता कृपाल तुमानेंशी बोलताना पडलेला आहे. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.